पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा ग्रामपंचायत हद्दीत 22 वधूवर जोडप्यांचे आदिवासी पद्धतीने धवलेरीच्या माध्यमातून लग्न लावण्यात आले। यावेळी डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी आपली उपस्थिती दर्शवून सर्व वधूवरांना आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या। तर या वधूवरांना हंडा, कळशी व साड्या ग्रामपंचायत व उधवा येथील डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून वाटप करण्यात आले। या प्रसंगी सरपंच कॉम्रेड निर्मला फर्ले, उपसरपंच कॉम्रेड अशोक दांडेकर, ग्रामसेवक नैनेश तांडेल तसेच डॉक्टर असोसिएशन व उधवा व्यापारी असोसिएशन तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या सामुदायिक विवाह सोहळ्यात आपली उपस्थिती हा आमच्यासाठी सन्मानाचा आणि आनंदाचा क्षण होता, असे यावेळी उधवा ग्रामपंचायतीचे सरपंच कॉम्रेड निर्मला फर्ले यांनी आमदार विनोद निकोले यांचे आभार व्यक्त करताना सांगितले। तर या आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्यामधील आमदार विनोद निकोले यांचा डान्स व्हायरल होत आहे। हा डान्स पाहून अनेकांनी त्यांच्या या साधेपणाचे कौतुक केले आहे। माध्यमातून पेशांतर्गत हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। नियोजन खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे। या लग्न सोहळ्यासाठी, सामुदायिक लग्न सोहळ्यासाठी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, सर्वांची नाव अगोदर घेतले, सर्वांची ओळख आहे। सर्व सन्माननीय आदरणीय सर्व मान्यवर सदस्य आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत असे सर्वच वधूवरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। या लग्न सोहळ्यामध्ये खूप अवाढव्य खर्च करतो आणि ते खरंही आहे। आपण कधी कधी आपले प्रेस्टीज, आपले रेप्युटेशन बनवतो की शेजारच्याने 10 लाख खर्च केला तर मी 20 लाख खर्च करणार, अशा प्रकारची पण मानसिकता आपल्यामध्ये आहे। मला वाटतं आपण हे करू नये। आपण कुठे ना कुठे रोजगारावर जातो, एखाद्या कंपनीमध्ये कामावर जातो, आपल्याला तुटपुंजा रोजगार मिळतो। काही आपण आपल्या ह्या भागातले काही कामानिमित्ताने स्थलांतर सुद्धा होतं आणि आपण थोडीफार पुंजी आपण घेऊन येतो आणि ह्या सर्व लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण खर्च करून टाकतो। तर मला वाटतं अशा पद्धतीचे कार्यक्रम हे सर्वच ग्रामपंचायतीने केले पाहिजे। सुरुंदा आलो उधवा ग्रामपंचायतच्या या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये, इतर ठिकाणी मी गेलो तर नक्कीच आपल्या ह्या ग्रामपंचायतचे आदर्श देईन, सजेस्ट करेन की उधवा ग्रामपंचायत अशा ग्रामपंचायत इतरही ग्रामपंचायतने ज्या पद्धतीने, मला वाटतं मागच्या वर्षी सवणे ग्रामपंचायत। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।